हे खटापटी आहे बरं. भैरवनाथ महाराजांनी हे एवढे माणसं आपल्याला जोडून दिले. मी दरवर्षी पाहतो महात्मा कीर्तनात हजरच आहे नाही का. नुसतं हजर नाही, एवढ्या लोकांना अन्नदान देऊन. आज किती दिवस झाले मी काही मोजले नाही, पण हे पत्रिकेत लिहितात बाबा. किती वर्ष? 40. पहिलं 40 लागायची. कवा पहिलं माणसांना 40 लागायचे. 40चं नावच चष्मा. चष्मा लागायचा कवा? त्याला नावच पडलं होतं काय 40. तू 40 लावली का? 40 वर्ष झाले का तुला? म्हणजे 40 वर्षाच्या पूर्ण डोळ्याचा आजार व्हायचा. हे त्याचा सिद्धांत आहे बरं का. आता नाही, आता ते गणितच लावायचं नाही. 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा चष्मा लागू शकतो का? त्या इंद्रियाचा व्यापारच नीट नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हा एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. आपण आला का सप्ताह आला, झाला का सप्ताह झाला. आपण झालं काय? काय झालं नाही. आणि मग कशा करता करायचा नाही. कुठेतरी याला आपल्या माइंडिंगचं सफाई करत झालं पाहिजे. आपल्या बुद्धीची स्वच्छता वाढली पाहिजे. आपल्या बुद्धीने कुठंतरी सत्य शोधलं पाहिजे. तर या कार्यक्रमाचा फायदा आहे बाबा. नाहीतर मी सुरुवातीलाच बोलून गेलो हा नळी, पण त्याचा फायदा तरी आहे हो. ते सोनं गरम होतं, सोनं गार होतं नाही का त्या नळीमुळं. आपलं सोनं काहीच करत नाही, फक्त वारच इकडून तिकडं जातं. गंमत आहे. म्हणून श्रवण करत असताना त्याचं मनन झालं पाहिजे. मननाचं निधिध्यासन झालं पाहिजे आणि निधिध्यासनाचं आचरणात आणलं पाहिजे, तरच परमार्थ होतो. आपण फक्त श्रवण करतो, श्रवणाच्या पुढं आपली ताकदच नाही आहे. नाहीतर पहा तुम्ही, आता कीर्तन सुटल्यानंतर थोडी एकामेकाला चर्चा करा. आपण कोणता घेतला होता रे? नेमकं बुवानी काय सांगितलं? आपण काही त्या भानगडीतले का? म्हणजे भानगड आहे का? काय माणसं बोलतात काय कळत नाही. आणि म्हणून हे तत्व कळण्याकरता पहिलं मार्गदर्शन पाहिजे. त्या मार्गदर्शनाला श्री गुरु असं म्हटलेलं आहे. गुरु बिना कोण बतावे वाट, बडा बिकट यमघाट. या गुरुनी जे तत्व सांगितलं त्या तत्वापर्यंत आपण गेलो रे गेलो की आपली इच्छा शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे पूर्वी जया तैसा विठ्ठल. महाराज नेमकं तुम्ही तर असं निर्गुण सांगताय, त्याला रूप नाही म्हणता, त्याला आकार नाही म्हणता, हे कसं काय पूर्ण होईल? म्हणले पूर्ण होण्याकरता एक युक्ती आहे. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सारखी ही गोष्ट आहे. इतर धर्मामध्ये निर्गुणाचं सगुण नाही आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंतांनी 10 अवतार घेतले, 1 नाही 2 नाही, प्रसंगोत्पाद. आणि म्हणून त्या अवताराचे अनेक प्रकार आहेत. अंश अवतार, अंशांश अवतार, पूर्ण अवतार,
पूर्णतम अवतार आणि अवतार. त्यापैकी आजचा जो अवतार आहे तो पूर्ण अवतार आहे, पूर्णतम नाही आहे. पूर्णतम अवतार भगवान कृष्ण आहे, पण पूर्ण अवतार मर्यादा पुरुषोत्तम त्याला म्हटलेला आहे तो परमात्मा खरोखर निर्गुण आहे. आता मला सांगा, रामप्रभू आपल्या या भारतभूमीमध्ये होऊन गेलेला एक ऐतिहासिक राजा आहे. आपण देवतत्व बाजूला थोडा वेळ ठेवलं तर त्या रामचरित्रामध्ये आपण जर शोधून पाहिलं तर मर्यादेशिवाय दुसरा कुठलाही तुम्हाला परिणाम पाहायला भेटणार नाही. प्रत्येक तत्वाची मर्यादा आहे. रामाला पती समजलं तर सीतेबरोबरचा व्यवहार लक्षात घ्या, यात किंचित चूक नाही आहे. रामाला पुत्र म्हटलं तर दशरथा बरोबरचा संबंध पहा, चूकच काढू शकत नाहीये. रात्री महाराज बोलले, का बोलले त्यांचं त्यांना माहित, त्यांचा अभ्यास. पण गंमत आहे, पूर्ण अवतार आहे, यामध्ये बिनचूक आहे. फक्त एक चूक घडली की ती सुद्धा चूक नव्हती, शास्त्राने पटवून दिली बुवा. वाली बोलला, म्हटलं आमच्या भावाचं होतं, तू मध्ये कशाला आला. आणि खरंच आहे, दोघांचं भांडण असताना तिसऱ्याने जाऊ नये, पण काहीतरी संबंध असेल तर गेल्याशिवाय तेव्हा राहू नये. कोण म्हणलं? गंमत आहे. संबंध असेल तर ती कटकट मिटवण्याचा प्रयत्न करावा, पेटवण्याचा करावा, पेटवण्याचा करू नये. म्हणून रामाने ती कटकट मिटवायचं काम केलं आणि प्रश्नाला उत्तर सुद्धा दिलं. वाली बोलला, आमच्या भावाचं होतं, तू मध्ये कसा आला. बरं आला ते आला, झाडाच्या आडून मला बाण मारतोय. हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर चुकीचं वाटतं की नाही. भगवान म्हटले, तुला दिसताना चुकीचं दिसतंय, पण तू ज्या चुका केल्या त्या माफ करण्यासारख्या नव्हत्या. विठ्ठल विठ्ठल असं ते तत्व आहे, पूर्ण अवतार. पण त्याचा जर आपण विचार पाहिला तर काही कर्म अशा आहेत का ते आपल्याला होऊ शकत नाहीये. सहज पायाचा स्पर्श व्हावा आणि दगडाची स्त्री तयार व्हावी. स्त्रीचा दगड नाही डॉक्टर, दगडाची स्त्री कुठं झाली. शापाने तिला शिलत्व तयार झालं होतं. बघा, थोडं स्निग्ध बोलतो. शील तुटलं म्हणून शिलत्व मिळालं. नाही कळलं तर ह्याच्या पुढे नाही बोलत. शील तुटलं म्हणून शिलत्व मिळालं. असंच गंमत आहे. आपल्यातला आपल्याला शिव जर नाही कळला तर आपलं शेवच आहे. आपल्यातला शिव जर आपण नाही जाणला तर आपण शेव आहे. शेव म्हणजे काय? खायची शेव नाही, शेल त्याला एक मात्र आहे. हे शेव आहे, शेव. आता स्पष्ट सांगतो, शेव म्हणजे प्रेम. आपल्यातला भगवान आपल्याला नाही कळाला तर हे मड आहे. विठ्ठल विठ्ठल अशा सगुण आणि निर्गुणाचा साक्षात्कार असणार श्री रामचंद्र प्रभू आहे. आणि त्या प्रभूच्या बाबतीमध्ये विचार केला, तुकोबाराय म्हटले, ते खरं तर निर्गुण आहे रे बाबा, ते अव्यक्त आहे. पण आकाराला आलं, अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. त्यांनी रूप तयार केलं आणि सत्व गुण कसा असतो या जगाला दाखवण्याकरता ते रूपवान झालं. त्याचंच नाव श्री रामचंद्र प्रभू आहे. सूर्यवंशी आहे, अर्थात हा निर्गुण निराकार आहे, पण आपल्यावर कृपा करण्याकरता अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. आणि म्हणून ह्याचा अगदी तो व्यवहारच ठरला. तो व्यवहार कोणता? अभंगाचं दुसरं चरण. भक्तारा के पाया बाजी,
नसेल तर त्याला संपवून टाकतात. भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. तो आपल्या जवळ आला, मनासारखं वागायला लागला तर त्याला सांभाळतो. पण जर विरोध करायला लागला तर त्याला जिवंत ठेवत नाही. नाही का? नामदेवरायचा असा गोड आहे का बंगावर. खगावरी स्वारी करून या देवा, धावशी केशवा भक्तासाठी. गोड अभंग आहे. बिभीषणा तारी रावणाशी मारी, दावी भाव हरी भक्तासाठी. तो भक्तासाठी काय करतो पहा. नामा म्हणे भक्तासाठी गोविंदा, घेऊन या गदा उभा ठाशी. थोडासा अभंग आहे तो. त्या भक्तासाठी मात्र आपलं जीवन आहे. आणि अभक्त असेल तर त्याला शिल्लकच ठेवत नाही. आणि म्हणून संतांमध्ये आणि देवामध्ये हा फरक आहे. देव त्या मूर्खाला शिल्लक ठेवत नाही, पण संत त्यातला फक्त मूर्खपणा काढतात, त्याला संपवत नाही. विठाल विठाल म्हणून माझे ज्ञानोबा प्रार्थना करतायत पा. जे खळांची व्यंकटी सांडू, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. आणि खरं सांगू तुम्हाला, केवळ देवामुळे हे उत्सव झाले नसते. संत आहे म्हणून उत्सव होत आहे. संतांनी ही मालिका टिकवली बुवा. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये तुमच्या आमच्यासारखे जे येतील ना, त्यांची सुद्धा मालिका टिकते टिकते. विठाल विठाल चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या पांडुरंगाचे, त्या देवाचे उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मायबापू तुम्हाला अगदी सत्य सांगतो, मी इतर पंथाचं धर्माचं बोलत नाही आहे, पण सगळे ते कुण्यातरी पुरुषांनी तयार केले. हा संप्रदाय मात्र कुठल्याही पुरुषाच्या बापानी नाही. आम्ही अगदी याचा 7 बारा सांगतो. कुणाचा ते आणखीन एक गावठी भाषेमध्ये म्हणतात बा, तुमचं जर गावात घर असेल तर सरपंचाकडे त्याचा पुरावा असतो. कुणाकडे? आता साहेबांना माहीत असेल तो पुरावा असतो यांच्याकडे. तुम्ही मागू शकता, म्हणजे मागू नका. त्याला 8 म्हणतात का दुसरी काही भाषा आहे? 8 बरोबर आहे. ते जर नसेल तर तुम्ही त्या घरात राहू शकत, तुमच्याकडे पुरावाच नाही ना. तसा आमचा हा संप्रदाय, याला पुरावा आहे. काय पुरावा आहे? अधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ही गुरु शिष्य परंपरा. ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्याला वेगळं सांगायची गरज नाही. हे का ना तरी अधिगुरु शंकर, लागुनी शिष्य परंपरा. बोधाचा संसारा झाला जो अमुते. ठीक आहे, कळत असेल न कळत असेल, पण बसल्या बसल्या न कळता का होईना विठ्ठल विठ्ठल. आता विठ्ठल विठ्ठल जरी नाही आलं, इटल इटल एवढं तरी म्हणल ना. इटल इटल म्हणलं तरी ते विटणार नाही हे दिसत आहे. विठ्ठल विठ्ठल असं हे दिव्य तत्व आहे. खरं निर्गुण आहे, पण तुकोबाराय म्हटले अव्यक्त ती आकाराले. आणि आकाराला येऊन काय करतं? आकाराला येऊन आकारात वागत नाही. आपण लय आकाराला येतो. एखादा जर गुण मिळाला ना तर लय माणूस आकारात येतो. नाही कळलं तर त्या सोडून. पण भगवान जर आकाराला, अभंगाचा पहिला
झाली सुरुवात माऊली. बसा बसा, काही काळजी नाही. फुलं वाटा लवकर, 15 मिनिटं राहिले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, परमार्थ परमार्थ हा सगळा दिसणारा परमार्थ आहे. आणि हा दिसणारा परमार्थ कधी कधी असणारा होतो. मी नेहमी चिंतन सांगत असतो, अरे इकडचे कधी पाय नाही, पाय नाही. विशेष आहे काही काही गोष्टी आपण फक्त शोक म्हणून करतो, परंतु ते कधी कधी ओरिजिनल होऊन बसतं. अगोदर आपण डुप्लिकेट म्हणून करतो. बरीच अशा काही गोष्टी आहेत. अनुभवाची गोष्ट सांगतो. मला सांगा, तुम्ही जे झोपताय अगोदर सोंग करताय का झोपताय? ज्याला ज्याला समजतंय त्यांनी समजून घ्या. आता त्याच्या पद्धतीने असेल, कुणाला गादी असेल, कुणाला गोदडी असेल, कुणाला वावर असेल, कुणाला बांध असेल, कशावर असेल ते असेल. पण आपण जे झोपतो ते खरं झोपतो का खोटं? प्रश्न कळाला म्हणजे उत्तर कळेल. झोपतो म्हणजे आपण पडतो. पडल्यानंतर झोप लागते का झोपल्यानंतर पडतो? काय गणित आहे? अगोदर आपण झोपेचं सोंग घेतो. लक्षात ठेवा, काय करतो? सोंग घेतो, मग चादर वगैरे डोकं झाकून घेतो, डोळे सुद्धा झाकतो, पण झोप लागतेच असं म्हणता येत नाहीये. पण झोप लागते हे मात्र कळत नाहीये. आणि जर झोप लागलेली कळत असेल तर मी सांगतो ते एक गणित लक्षात ठेवा. तुम्हाला किती वाजून किती मिनिटाला आणि किती सेकंदाला झोप लागली एवढं लिहून ठेवा. काय येणार नाही. झोप लागल्यानंतर लिहायला शिल्लक. आता मला सांगा, कीर्तन नाहीये पण झोप लागते का नाही? तेव्हा बघा, बरेच लोक कबूल आहे बरं का, झोप लागते. आता झोपण्याकरता येत नाही. अहो, एक उदाहरण आमच्या नाशिकला असं घडलं. 4थ्या मजल्यावर उडी मारली मारण्याकरता. कितव्या? 4थ्या मजल्यावर मारायचं म्हणलं. आता लागायचंच नाहीये. काय माझा या समाजाला उपयोग नाही, काय नाही, घराला उपयोग नाही, माझा मलाच उपयोग नाही, आता जगून काय उपयोग आहे? म्हणून त्यांनी 4थ्या मजल्यावर उडी मारली. मरायचं नव्हतं ते मेलं, आणि ज्याला मरायचं होतं ते जगलं. म्हणजे जन्म मृत्यू सुद्धा आपल्या ताब्यात नाही आहे. विठाल विठाल. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे बाबा, हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सोंग नाही आहे, हे चेष्टा नाही आहे. याच्यामध्ये अनेक दिव्य अनुभव आहेत आणि ते अनुभव याच्यात उतरल्याशिवाय कळत. मी स्तुती करतो असं नाही. मगाच बोलून गेलो की आईसाहेब झालं, इतके दिवस हे सहाय्य होत आहे, त्यांनी आपल्याला अन्नदान केलं, ह्याच्याबद्दल मी स्तुती करतो असं नाही आहे. याच्यामध्ये कुठंतरी वस्तुस्थिती आहे, कुठेतरी भैरवनाथ महाराजांची ताकद आहे आणि ती ताकद यांना करायला भाग पाडते. विशेष आहे प्रत्येक. अहो, साधं 5-50 रुपये द्यायला, वर्गणी द्यायला सुद्धा भैरवनाथाची तुम्हाला अज्ञा झाली.
तरच तो पैसा इकडे येणार, तरच त्या शरीराचा वेळ इकडे लागणार, तरच ते शरीर सुद्धा इकडं येणार, नाहीतर घरी गोधडीत पडणार. नाही कळलं तर त्यासोबत. म्हणून ईश्वर ताकद हे पहिलं कारण आहे त्याला, सगळ्या गोष्टीला आणि सगळ्या कर्माला कारण भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याशिवाय या जगात काही चालू शकत नाही. म्हणून स्पष्ट वक्ता आमचे तुकोबारा म्हणतायत, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन करू नका. सावधच आहे तुम्ही. काय बोललो मी? दयाचे भजन सप्ताह झाल्यावर करायचं नाही, फक्त सप्त्यातच उड्या मारायच्या. काय वडगाव निंबाळकरांचा संबंध आहे. पहिलं माळी वस्ती, तिथे काही दिवस याच गावातली माणसं तुम्हाला पटणार नाहीये, 500 वाचक पारणाला बसायचे. इतका आनंद लुटलाय आम्ही. आणि शेवट मी स्तुती करतो असं नाही आहे, आमच्या नानीचे खूप उपकार आहे. अनेक महिलांना गोळा करायचं, चला गा पारण्याला. काय तिच्या वाणीत बी ताकद, आपोआप ती महिला वर्ग तयार झाला की हळूहळू या पारण्याला आणखीन मजा. आता महाराज तुम्हालाच माहीत कसं चालतंय काय नाही. कसं आहे, आता तुम्ही कीर्तनात होय होयच म्हणणार आहे, पण भरपूर फरक आहे. इतका फरक आहे, मी याकडं न जाणारे किती 150, त्या दिंडीत आता 10 सुद्धा नाही आहे. ओघ बदलत राहतो. अहो वाहणारी नदी ओघ बदलते. हा जो संप्रदाय आहे, गंमत आहे. पण अव्याहत या उत्सवाला आम्ही सुरुवात केली तेव्हापासून जो रंग आहे ना, तो रंग आज तागायत आहे. गंमत आहे. 12 वर्षे झाली, एक दिव्य अनुभव आला मला. ठीक आहे. आता यात जे काही भाग घेतात त्यांनाच कळतं बुवा. दरवर्षी आमचा तो आचारी काही असू द्या, इथल्या कार्यक्रमाला तो हजर राहणार. म्हणजे आम्ही त्याची स्तुती करतो असं नाही आहे. जी माणसं कायम पाहतो मी, बदल नाही आहे का, त्या सेवेमध्ये कुठंतरी तत्परता आहे का. काही महात्मे गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अनेक जीवांच्या बाबतीमध्ये अशी अनुभव आहे. आणि संगतीत येऊन जो परमार्थ आपण करतो त्याची एक पोच पावती आहे. आणि म्हणून मला एकच विनंती करायची आपल्याला, माय बापो, हे जीवन पुन्हा नाही आहे, हे शरीर पुन्हा नाही आहे. आता आहे आपल्याला कळालंय, कसं तरी लोळत का होईना इथपर्यंत आपण आलोय. उत्सवामध्ये आल्यानंतर नेमकं आपण काय करायला पाहिजे, एवढ्या प्रश्नाचं उत्तर जरी प्रत्येकाला मिळालं तरी भैरवनाथाची कृपा झाली असं निश्चित मी समजेल. नाही तर आपल्याला पहिल्या वागण्यात आणि पुढच्या वागण्यात फरकच होत नाही, आणि कार्यक्रमात तरी येतो काही फायदा होत नाही का. जन्माला आला, तुम्हाला पाठ नाही, जन्माला आला केला, तसं करायचं काम नाहीये. आपण जीवन जमवलंय, त्या जीवनामध्ये कुठेतरी त्या जीवनाला किंमत मिळावी. आणि ती किंमत ज्यांनी मिळवली त्याच्या बाबतीमध्ये भगवान मात्र काय करतो, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. आणि म्हणून आपल्याला हे परमार्थ म्हणजे काय हो, त्याला इतिहासाचं किंवा पुराणाचं स्मरण करणे. आपण आपल्या वाडवडिलांनी समाधानाकरता जे काही कर्म केलेले आहेत, माहीत नाही भैरवनाथ मंदिर केव्हा बांधलेलं आहे, त्याची तारीखवार असं निश्चित आपण सांगू शकत नाही का, हे पूर्वजांपासून आहे. म्हणून देव, मानव आणि दानव या 3 गोष्टी कायम चालू आहेत. आणि म्हणून त्यामध्ये या देवाची स्मृती करण्याकरता जे काही आपण कर्म केलं जातं, उत्सव केले जातात, त्यालाच आपण अखंड हरिनाम सप्ताह त्याला नाव दिलं. आज 40 वर्ष होत आले ही साधना आपली चालू आहे. का चालू आहे, याच्यामध्ये आम्हाला प्रॉपर्टी आहे, करोडो रुपये आम्हाला प्राप्त होतात. तुम्हाला मग हायत सांगा ना, ते दाखवता येत नाहीये बाबा. त्या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही. आणि म्हणून ती संपत्ती म्हणजे एका शब्दात सांगतो, त्याचं नाव आहे आनंद. तो आनंद आम्हाला जो मिळतो तो कधीही संपला जात नाही. आणि त्याच आनंदाकरता जी स्मृती आहे, ते उत्सव आहे,
त्याचं निमित्त आहे राम जन्म, नाही का? आज नवमी आहे बघा, 4 मिनिटं शिल्लक राहिले. 9 आकड्याचा हिशोब बघा. आता ते सुद्धा अवघड झाले, कारण सगळं कॅम्प्युटरवर आहे. मोजायला उजळणी कोणाकडे? बे गंभीया बे दुगणी 6 म्हणलं तरी तुम्ही ऐका, कारण माहीतच नाही ना. बे दुगणी 4. गणित जसा सिद्ध आहे तसा हा परमार्थ सिद्ध आहे. गणितात कधीही फरक नाही, तसं परमार्थामध्ये कधीही फरक नाही. म्हणून याच्यात बदल करायची गरज नाही आहे, बदल करू नये. आणि जो बदल होतो ना बघा, नामचिंतनात बदल नाही, भजनात बदल नाही, आचरणात बदल नाही, आणि तत्वात बदल नाही. आणि हे बदल नाही त्याला म्हणायचं परमार्थ, आणि बदलत राहतं त्याचं नाव प्रपंच. आणि म्हणून तो परमार्थ आपल्याकडून घडावा हा उत्सव. चला जाऊ यात्रेसी महापुण्याई, मने विचिले मोरया देत आहे मंगलमूर्ती. सांग म्हणे. जय श्रीराम.